नमस्कार, मी नेहा. आरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. माजी आमदार गोपी किशन बाजुरिया यांच्या बॅनरला लावली आग. एकनाथ शिंदे सेनेच्या अंतर्गत वाद रस्त्यावर आला. दापुरा, मजलापूर, मलकापूर पाणी समस्या पेटली. ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी प्राधिकरणात केली तोडफोड. शहरातील रस्त्यावर ट्रकच्या रांगांचा गोंधळ कायम. शहरातील सर्व सरकारी खासगी गोदामे बाहेर न्या, जनतेची मागणी. उड्डाणपुलाला चोरीची मलमपट्टी. निकृष्ट बांधकामाचे पुरावे नष्ट. न्यू तापडिया रहिवाशांच्या जीवाशी खेळ. कोणी साथ आणि सावली सोडू शकते, हा अनुभव वाईट. अकोलेकरांनी अनुभवला बिनसावलीचा दिवस. आता सविस्तर बातम्या. जिल्हा परिषदेच्या कर्मचारी भवनात शिंदे सेनेच्या शिवसेनेची बैठक होती. ही बैठक सुरू होतानाच शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत नेतृत्वावर संशय व्यक्त केला. इतक्यावर शिवसैनिक थांबले नाही, तर त्यांनी माजी आमदार गोपी किशन बाजुरिया यांचे बॅनर जाळले. अकोल्यामध्ये शिवसेना शिंदे गटमध्ये अंतर्गत संघर्ष तीव्र झाला आहे. संतप्त शिवसैनिकांनी माजी आमदार आणि शिंदे गटाचे संपर्क नेते गोपी किशन बाजुरिया यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. नेहरू पार्क चौक आणि बस स्टँड चौकात बाजुरिया यांच्या पुतळ्याला आग लावून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या घटनेमुळे पक्षातील अंतर्गत वाद विकोपाला गेल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजुरिया यांच्या कार्यपद्धतीविरोधात शिंदे गटाच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी होती. आकाशवाणी केंद्राजवळ झालेल्या बैठकीत एकमुखी निषेध झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर उतरून हा प्रकार केला. या घटनेमुळे अकोल्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये बाजुरिया यांच्या कार्यपद्धती आणि विकास निधीच्या वापरावरून नाराजी असल्याचे वृत्त आहे, ज्यामुळे हा उद्रेक झाल्याचे बोलले जात आहे. उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने आज नेहरू पार्क चौकातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करत ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या ज्वलंत विषयाला हात घातला. या ठिकाणाची परिस्थिती पाहता पोलीस बंदोबस्त शासकीय कार्यालयाच्या बाहेर वाढवला गेला. दरम्यान ठाकरे गटाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी प्राधिकरणाच्या कार्यालयात तोडफोड केल्याची माहिती आहे. साहेब 24 घंटे ड्युटी वर नाही तुम्ही. दादा माझी गोष्ट आहे का, मी त्यांना काय म्हटलं, मी खातो 2 मिनिटं थांबा. लालला कोण राहिले तुम्ही, गरम होऊन राहिले. काय भाऊ काय बोललो मी तुम्हाला? हो तुम्ही काय यायचं म्हणणं काय, कोणी पाणी पुरवठ्याचा पाठपुरावा नाही केला तर हे कामच करत नाही. यायचं असं म्हणणं असेल तर एका महिन्याच्या अगोदर गोपाळ भाऊला वेळ नाही मिळाला म्हणून याने कामच केलं नाही त्या विषयावर. म्हणजे त्याच्यावर अॅट्रॉसिटी लोक बिना पाण्याचे बोलून राहिले. पण अटी नियमात 1 महिना कोणी नव्हतं आम्हाला म्हणून आम्ही ते काम केलं नाही असे उत्तर असतात का तुमच्या? दापुरा आणि मजलापूर या अकोला जिल्ह्यातील भागांमध्ये पाणी पुरवठ्याची समस्या गंभीर असल्याची दिसते. हे दोन्ही भाग खारपान पट्ट्यात येतात आणि त्यांना खांबोरा पाणी पुरवठा योजनेतून पाणी मिळते. सध्या या भागांना 7 ते 12 दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून पाणी पुरवठा खंडित आहे.
आधीच खारपानपट्टा कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. त्यात उन्हाळ्यात 10-12 दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून अकोल्यातील नेहरू पार्क चौकातल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात तोडफोड, खुर्च्यांची फेकाफेक करीत केली तोडफोड. अकोला तालुक्यातील मजलापूर गावातील पाणी टंचाई संदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून 2 महिन्यापासून चालढकल सुरू असल्याचा ठाकरे गटांचा आरोप. मलकापूर भागातील पाणी समस्या कायम आहे. दापुरा मजलापूर भागात पाणी पुरवठ्याची समस्या ही जुनी आहे, पण ती सोडवण्याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे दुर्लक्ष झाल्याने जनतेच्या समस्यासाठी उद्धव ठाकरे गटाची शिवसेना आज पुन्हा आक्रमक झाल्याचे चित्र होते. पाणी भेटत नाही, मग जेव्हा असो पावसाळा असो की उन्हाळा असो, या गावकऱ्यांना पाणी भेटत नाही. याबाबत आपण वारंवार प्रश्न उपस्थित केले. आता असं वाटलं की बाबा दुरुस्तीची कामं सुरू आहेत, दुरुस्तीची कामं झाल्यानंतर व्यवस्थित पाणी पुरवठा होईल, तरीसुद्धा तिथं पाणी पुरवठा होत नाही. म्हणून 17 एप्रिल रोजी एसीच्या चेंबरमध्ये 2 कार्यकारी अभियंता, MGBचे आणि जिल्हा परिषदचे कार्यकारी अभियंता यांच्या समक्ष बैठक झाली आणि त्या दिवशी असं ठरलं की या रामगावला मजलापूरला रामगाववरून जोडून आपण इथं स्वतंत्र पाईपलाईन टाकून या गावाला पाणी देऊ आणि 8 दिवसात आम्ही हे काम करून देतो. त्या दिवशी या अधिकाऱ्यांनी शब्द दिला, पण आज 1.25 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला, अजूनही त्यांनी पाईपलाईन टाकले नाही. काल शेवटी यांना इशारा दिला की जर तुम्ही उद्यापर्यंत पाईप टाकले नाही तर आम्ही काही ग्रामस्थांसोबत इथं ठिय्या आंदोलन करू. म्हणून या ठिकाणी आम्ही या आंदोलनासाठी बसलेलो आहोत. प्रशासनाला वारंवार सांगूनही हे निगरगट्ट प्रशासन याच्या बाबतीत काळजी घेत नाही आणि लोकांना देश स्वतंत्र होऊन इतके वर्ष झाले तरीसुद्धा या ग्रामीण भागातल्या लोकांना मुळं पिण्याचं पाणी भेटत नाही. याच्यासाठी आंदोलन करावं लागते, अशी परिस्थिती या अकोला जिल्ह्यात. शहरातील अत्यंत वर्दळीचा मार्ग असणाऱ्या सिंधी कॅम्प ते हिंगणा रोडवर शासकीय धान्य गोदाम आहे. या गोदामात अनेक ट्रक रोज धान्य घेऊन जातात. आता हेच शासकीय धान्य गोदाम आता या मार्गावरून ये जा करणाऱ्या नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. आज सकाळी या गोदामात धान्य घेऊन आलेला मोठा ट्रक रस्त्याच्या मधोमध बंद पडल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. शहरातील अत्यंत वर्दळीचा मार्ग असणाऱ्या सिंधी कॅम्प ते हिंगणा रोडवर शासकीय धान्य गोदाम आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूस 2 ते 3 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. विशेष म्हणजे या मार्गावर एक रुग्णवाहिका ट्रॅफिक मध्ये फसल्याने रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. अंदाजे 1 तास ट्रॅफिक जाम झाल्यानंतरही शहर वाहतूक नियंत्रण शाखा तसेच खदान पोलिसांना याबाबत माहिती का नव्हती असा प्रश्न निर्माण होत आहे. अकोला जिल्ह्यामध्ये नव्याने पदभार घेणारे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी शहरातील वाहतूक व्यवस्थेबाबत उचित निर्णय घ्यावा अशी मागणी होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग न्यू तापडिया नगरवासियांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न करत आहे. चोरीच्या माध्यमातून उड्डाणपुलाच्या रस्त्यावर भेगा बुजवण्याचा आणि भ्रष्टाचार लपविण्याचा पुरावे नष्ट करण्याचा सल्ला बांधकाम विभागाला दिला कोणी असा प्रश्न उपस्थित होतो. रात्रीच्या अंधारात न्यू तापडिया नगर अप्रोच रोडवर जेसीबीच्या माध्यमातून चोरी पसरविण्यात आली. इतकेच नाही तर या उड्डाणपुलावर इतर जंगली झुडपे हटवण्यात आले. उड्डाणपुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर काटे टाकून या उड्डाणपुलावर सर्वसामान्य जाणार नाही अशी व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान उड्डाणपुलाच्या भेगांचा मुद्दा समोर आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भ्रष्टाचाराची कामाची पोलखोल झाली आहे. या उड्डाणपुलावर सुपरव्हिजन करणाऱ्यांची चौकशी होणार नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या 6-7 वर्षापासून संथ गतीने सुरू असलेले न्यू तापडिया नगर उड्डाणपुलाचे काम थंडावलेले आहे. यामुळे हजारो नागरिकांना दररोज मोठा फटका बसत असून शाळकरी विद्यार्थी आणि महिलांची मोठी गैरसोय होत आहे. RRC न्यूज आणि सिटी न्यूज सुपरफास्टने नुकतेच न्यू तापडिया नगर उड्डाणपुलाच्या अप्रोच रोडचे ग्राउंड रिपोर्टिंग केले. यामध्ये अप्रोच रोडवर 10 ते 20 फुटापर्यंतच्या खोल भेगा पडल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे हा रस्ता अजून वाहतुकीसाठी खुला झालेला नसतानाच त्याला भेगा पडल्याने बोगस कामाची पोलखोल केल्या गेली. या भेगा बुजवण्यासाठी चोरीची मलमपट्टी केली जात असून ही मलमपट्टी किती दिवस टिकेल याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. अधिकाऱ्यांनी आपल्या चुका लपवण्यासाठी व पुरावे नष्ट करण्याचा उद्योग सुरू केल्याचा आरोप होत आहे. दरम्यान अशा प्रकारे चोरीने भेगा तात्पुरत्या बुजवल्या जातील, पण सामान्य न्यू तापडिया नगरवासियांच्या जीवाशी हा खेळ असून त्यांची फसवणूक होत आहे.
न्यू तापडियानगर उड्डाणपुलाचे काही खरे नाही अशी भीती आता खरी ठरत आहे। न्यू तापडियानगर उड्डाणपुलाच्या भेगांमुळे, रेल्वेतील उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामामुळे या भागातील जमिनीचे भाव गडगडल्याची माहिती आहे। त्यामुळे एजंट आणि बिल्डर यांची चांगलीच अडचण झाली आहे। आरआरसी न्यूज आणि सिटी न्यूज सुपरफास्टने नुकतेच न्यू तापडियानगर उड्डाणपुलाच्या अप्रोच रोडचे ग्राउंड रिपोर्टिंग केले। न्यू तापडियानगर वासियांच्या जीवाशी खेळ महायुती सरकारने सुरू केला असून चुरीच्या माध्यमातून भेगा बुजविण्याचा आदेश अधिकाऱ्यांना दिला कोणी असा प्रश्न उपस्थित होत आहे। शिवसेनेच्या आंदोलनानंतर ही चुरीची मलमपट्टी सुरू असून आता या पुलाची दक्षता व गुणवत्ता नियंत्रण पथकाद्वारे तपासणी होईल काय असा प्रश्न उपस्थित होत आहे। न्यू तापडियानगर उड्डाणपुलाच्या अप्रोच रोडवर पडलेल्या जीवघेण्या भेगा समोर आल्यानंतर या उड्डाणपुलाचे काही भविष्य नसल्याची ओरड स्थानिकांची आहे। त्याचबरोबर रेल्वे पटरीवरील उड्डाणपुलाचे काम रखडलेले आहे। राज्य सरकारने कोट्यवधीचा निधी रेल्वेला न दिल्याने हा उड्डाणपूल अजून 2 वर्ष होणार नसल्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली। त्यामुळे आता न्यू तापडियानगर परिसरातील जमिनीचे भाव गडगडल्याची माहिती प्राप्त झाली आहे। या भागात नागरिक गुंतवणूक करण्याची शक्यता धूसर झाली आहे। न्यू तापडियानगर येथील निकृष्ट दर्जाच्या उड्डाणपुलामुळे जमिनीचे भाव गडगडल्याची माहिती बिल्डर व दलालांनी दिली आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। गेल्या 3 वर्षांपासून नगरसेवक नाहीत, लोकशाहीत लोकप्रतिनिधी नाहीत, शहरात वाढल्या समस्यांचा डोंगर। बचपना से बुढ़ापा आ गया लेकिन नायगाव की स्थिति जैसी है वैसी ही है। एक्झॅक्ट बिलकुल तुम्ही माझ्या अगदी सोबतच आहे आणि बघा खाली बघू शकतात, माझा कॅमेरापासून तुम्हाला दाखवू शकतात अण्णाभाऊ साठे चौक, डाबकी रोड इथला एकंदरीत सुरुवातच बघा अशी झालेली आहे। आपण शिरोड्याच्या मध्यभागात आहोत, भारतनगर इथे आपण आलेलो आहोत। सगळ्यात मोठा अकोल्यात जर मुद्दा येत असेल तो म्हणजे कचऱ्याचा। माझे दर्शक आता याच्यावर तुम्हीच विचार करा की कितपत हे योग्य आहे आणि कितपत नाही आहे। तेव्हा पहा अकोलेकरांच्या खऱ्या समस्या आरआरसी न्यूज आणत आहे महापालिका फोकस। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। वाशिम शहरातील अकोला नाका येथील मुख्य रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले आहे। या खड्ड्यात गुडघे इतके पाणी साचले असून संपूर्ण रस्त्यावर चिखल झाला आहे। त्यामुळे ये-जा करताना वाहनधारक आणि नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। वाशिममध्ये मागील 10 दिवसापासून वादळी वाऱ्यासह पावसाने थैमान घातले आहे। दरम्यान अकोला नाका येथील मुख्य रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले आहेत। या खड्ड्यात गुडघे इतकं पावसाचे पाणी साचले असून संपूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे। याच मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा न्यायालयाकडे जाणाऱ्यांची नेहमी वर्दळ असते। मात्र अकोला नाका येथे गुडघे इतके पाणी साचल्याने वाहनधारक आणि नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। तरी मात्र या मोठ्या मोठ्या खड्ड्यांकडे वाशिम नगरपालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। आता नगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देऊन हा रस्ता त्वरित दुरुस्ती करावा अशी मागणी सर्व स्तराहून होत आहे। मात्र आता तरी नगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। वाशिम नगरपालिका लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे। भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या हे आज वाशिम दौऱ्यावर होते। दरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। सोमय्या म्हणाले येत्या 3 महिन्यात महाराष्ट्र भोंगे मुक्त होणार। पाहूया सविस्तर काय म्हणाले किरीट सोमय्या। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच मुंबईचे पोलीस महासंचालक यांनी मशिदीवरील अनधिकृत भोंगे हटवण्याचे आदेश दिले आहेत। मी स्वतः 50 पोलीस स्टेशनला जाऊन आलो आहे। मुंबईमध्ये एका महिन्यात सर्व मशिदीवरील भोंगे खाली येतील। यासह 3 महिन्यांमध्ये महाराष्ट्र भोंगे लाऊडस्पीकर मुक्त होणार। जे मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे त्याचे पालन होणार असून काही माफिया धर्माच्या नावावर मशिदीवर दिवसातून 5 वेळा भोंगे वाजवत होते। त्यांची परवानगी कोणालाही नसल्याचे भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या हे वाशिम येथे आले असता माध्यमांशी बोलत होते। जो मस्जिदों के ऊपर गैर कानूनी पद्धति से बड़े बड़े भोंगे लगाए जा रहे हैं वो सब निकालने के आदेश दिए हैं। मैं स्वयं 50 पुलिस स्टेशन में जाके आया हूँ। मुंबई में 1 महीने में सब भोंगे नीचे आ जाएंगे। 3 महीने में महाराष्ट्र भी भोंगे लाउड स्पीकर मुक्त हो जाएगा। जो कार्रवाई अभी तक शुरू है वो काफी है कि इससे भी कड़ी कार्रवाई होनी चाहिए। जो मुंबई उच्च न्यायालय ने निर्णय दिया है
उसका पालन होगा। आज तक कुछ लोग माफिया जो दहशत फैलाने के लिए इस प्रकार के धर्म के नाम पर मस्जिद के ऊपर दिन में 5 बार जो बजाते थे भोंगा, भोंगे की परमिशन किसी को भी नहीं है। बॉक्स स्पीकर लगा सकते हैं और उसका आवाज जो प्रार्थना करने आता है उनके लिए। अग्रवाल कोचिंग क्लासेसने सीबीएसई बोर्ड परीक्षेत पुन्हा एकदा आपल्या शैक्षणिक उत्कृष्टतेचा डंका वाजवला। विद्यार्थ्यांसाठी विक्रमी यशोगाथा लिहिली आहे। द ग्रेट सक्सेस पार्टी तर निकालांचा जल्लोष साजरा करण्यात आला, जो क्लासेसच्या परिश्रमाचा पुरावा आहे। यावर्षी अग्रवाल कोचिंग क्लासेसने सीबीएसई इयत्ता 10वीच्या निकालामध्ये अभूतपूर्व कामगिरी केली आहे। क्लासेसमधील 15 विद्यार्थ्यांनी 95% पेक्षा जास्त गुण मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे। 25 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत, जे अग्रवाल कोचिंग क्लासेसद्वारे प्रदान केलेल्या उच्च गुणवत्तेच्या शिक्षणाचे आणि मार्गदर्शनाचे प्रतीक आहे। 65 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी 80% पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत। या शानदार निकालांचे श्रेय विद्यार्थी आणि पालकांनी एकमुखाने क्लासेसचे दूरदर्शी संचालक संकेत अग्रवाल सर आणि रेणुका अग्रवाल मॅम यांना दिले आहेत। त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे, प्रेरणादायी अध्यापन पद्धतीमुळे आणि वैयक्तिक लक्षामुळेच विद्यार्थ्यांना त्यांची पूर्ण क्षमता ओळखता आली आणि शैक्षणिक उंची गाठता आली। 10वीच्या सीबीएसईच्या निकालात या विद्यार्थ्यांना खुशी अग्रवाल 98.2%, उत्तरा पुरकर 97.8%, जानवी देशमुख 97.8%, सृष्टी सदावर्ते 97.2%, गुंजन भट्टड 96.8%, अलमकर सालिक 96.8%, आयुष सुर्वे 96.2%, भरत अग्रवाल 96%, विराज ठाकरे 95.2%, निराली पटेल 95.2%, जानवी ठाकरे 95%, वेद तिवारी 94.6%, स्वरा इंगडे 94%, लावण्य वारगे 93.6%, परी मांटे 93.4%, प्रेम अवचार 93.2%, ऋषित काननी 93.2%, आस्था पारडे 92.8%, स्वरा देशमुख 92.4%, लक्ष लोया 91%, निकुंज बजाज 90.4%, अंशिका सिंग 90.4%, कौस्तुभ पाटील 90.2%, अद्विक आवारे 90.1%, गौरी शेडके 90%, खुशी अग्रवाल 89.4%, श्रेयसी वानखडे 89%, तनिक्ष देशमुख 89%, वसुधा घुगुल 88.6%, कृष्णा शर्मा 88.6%, राघव सोमानी 88.4%, यशिका लोहिया 88.2%, शारयू पागरूट 88%, अंश चातरकर 88%, गौरांग अग्रवाल 87%, पॅरिस तेलगोटे 86.4%, राधिका हंबर्डे 86.4%, केदार मांडेकर 86.2%, हंसिका होनडे 86%, प्राची शर्मा 86%, अनुश्री उमडे 86%, अथर्व मालोकर 86%, अर्चिशा लालवाणी 85.2%, भाविका पोदार 85%, स्वरा राऊत 85%, रुचिका भादुका 85%, शर्वरी अहिर 84.4%, वैष्णवी मकवाना 84.2%, निहारिका राजूरकर 84%, अक्षरा टेकाडे 83.6%, मोहन जिवानी 83%, नीव गांधी 83%, आधिश्री काकड 82.4%, समर्थ गावंडे 82%, कश्मीरा माडी 82%, यायंत देशमुख 82%, पर्व गोयंका 81.2%, रणजित पांडे 81%, ओम लांडगे 81%, दिव्यांश गुरबानी 80.2%, आराध्य आवारे 80%, अनुज मानधाने 80%, कृष्णा अग्रवाल 80%, मोक्षदा भरसकर 80%, गौरी एवले 80% गुण मिळाले। अग्रवाल कोचिंग क्लासेस हे केवळ विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करणार नाही, तर अकोल्यात गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी एक नवीन मापदंड देखील स्थापित करेल। I scored 97.8% in my class 10 CBSE board, and I'm very happy for that. And all this credit goes to my tuition teachers, Agarwal coaching classes, my parents and my friends, and I'm really happy for the marks I scored. Like this was impossible. अगर मेरे साथ अग्रवाल कोचिंग क्लासेस के टीचर्स नहीं होते तो शायद मैं ये नहीं हासिल कर पाती, और मुझे बहुत खुशी है कि मैं अग्रवाल कोचिंग क्लासेस का पार्ट हूँ। उसी के साथ आई एम वेरी थैंकफुल टू माई पेरेंट्स का अपने बच्चे से जो उम्मीदें रहती है वैसे ही मेरे पेरेंट्स की भी थी, और उन्होंने मुझ पर विश्वास रखा, मतलब मुझे साथ दिया, जिसके मैं बहुत ज़्यादा खुश हूँ। और उसके साथ मेरी जो दादी है वो रोज़ मुझे ट्यूशन स्कूल से आने का पूछती थी, कसा अभ्यास झाला, काय अभ्यास झाला, कसा सुरू आहे अभ्यास।
और जब मैंने उनको मेरे मार्क्स बताए, शी वॉज वेरी हैप्पी एंड आई एम वेरी हैप्पी फॉर ऑल माई फ्रेंड्स, फैमिली एंड थैंक यू सो मच। मैं बहुत ग्रेटफुल हूँ, स्पेशली मेरे मम्मी पापा और अग्रवाल कोचिंग क्लासेस के टीचर्स सभी, संकेत सर, रेनू मैम, सबको मैं बहुत ग्रेटफुल हूँ कि उनकी डेडिकेशन, उनके सपोर्ट की वजह से ही आज मैंने ये पोजीशन अचीव की है। अगर उन्होंने मुझे सपोर्ट नहीं दिया होता था, जो उनका जो कांस्टेंट सपोर्ट है, उसी की वजह से मेरे इतने अच्छे मार्क्स आए। थैंक यू। नमस्ते सभी, हम अग्रवाल कोचिंग क्लासेस की तरफ से आपको बताना चाहते हैं कि वी आर द ओनली CBSE क्लासेस इन अकोला और हमारे इस साल के 10th बोर्ड में 95 एंड अबव 11 बच्चे आए हैं एंड 90 अबव हमारे 25 स्टूडेंट्स आए एंड 80 अबव हमारे 65 स्टूडेंट्स आए। और मैं सभी बच्चों को, चाहे वो अग्रवाल कोचिंग क्लासेस के हो या ना हो, मैं उनके बोर्ड के रिजल्ट्स के लिए उनको बहुत बहुत बधाई देता हूँ। विश यू वेरी वेरी कॉन्ग्रॅच्युलेशन्स फॉर योर रिझल्ट अँड बेस्ट ऑफ लक। थँक्यू सो मच। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम। अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडद्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा। निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। 10वी आणि 12वीच्या परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार डवले एज्युकेशन सोसायटीने आयोजित केला। डवले एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यालय जवाहरनगर अकोला येथे सर्व विद्यार्थ्यांचे सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। त्याचा एक विशेष वृत्तांत। स्थानिक डवले कॉलेज मोठी उमरी अकोला जवाहरनगर अकोला येथे इयत्ता 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी 2025च्या बोर्ड परीक्षेत अमरावती विभागात मेरिट येण्याचा बहुमान पटकावला आहे। डवले कॉलेजचा विद्यार्थी साई संतोष इंगडे यांनी 12वी विज्ञान शाखेत 92.83% गुण घेऊन अमरावती बोर्डात प्रथम मेरिट आला आहे। तसेच 12वी विज्ञान शाखेत रिया खारोडे 91.50% गुण घेऊन बोर्डात मुलींमधून प्रथम आली आहे। कॉमर्स इंग्रजी माध्यमातून 91.50% गुण घेऊन समृद्धी देशपांडे मेरिट आली आहे। तसेच वर्ग 10वीच्या परीक्षेत स्वरित दावेदार 97% गुण घेऊन मेरिट आला आहे। तसेच डवले कॉलेजच्या 100च्या वर विद्यार्थ्यांनी उच्च गुणवत्ता प्राप्त केली आहे। याबद्दल डवले एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यालय जवाहरनगर अकोला येथे सर्व विद्यार्थ्यांचे सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। प्रमुख अतिथी डॉक्टर सुचिताताई पाटेकर, शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अकोला, माननीय प्रमोद टेकाडे, शिक्षण सहाय्यक निरीक्षक जिल्हा परिषद माध्यमिक अकोला, प्राध्यापक नरेंद्र लखाडे, शिक्षक सेना प्राध्यापक विजय ठोकड, डॉक्टर सबीर कलाम उर्दू संघटना हे होते। प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक प्रकाश डवले सर यांनी केले। त्यांनी 2008 पासून सातत्याने 16 वर्षात डवले कॉलेज निकालात अग्रस्थानी आहे असे सांगितले। आज डवले एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित स्कूल आणि कॉलेजच्या ज्या मुलांनी मेरिट आलेले आहेत त्यांच्या सत्कारानिमित्त डॉक्टर सुचिताताई पाटेकर मॅडम, शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अकोला, प्रमोद टेकाडे साहेब, सहाय्यक शिक्षण निरीक्षक जिल्हा परिषद अकोला यांनी आज डवले एज्युकेशन सोसायटीच्या कार्यालयात भेट दिली आणि विद्यार्थ्यांचा गौरव केला। आणि खरंच विद्यार्थ्यांनी जे नेत्रदीपक यश संपादन केलेलं आहे, साई इंगळे हा विद्यार्थी अमरावती बोर्डातून मुलांमधून प्रथम आलेला आहे। रिया खारोडे ही मुलींमधून प्रथम आलेली आहे। एक अभिमानाची गोष्ट आहे आणि मॅडम आणि टेकाडे साहेब आल्याबद्दल मी त्यांचा आभारी। धन्यवाद। फेब्रुवारी 2024च्या परीक्षेत अथर्व भुतडा बोर्डातून प्रथम मेरिट कुमारी अनुभा राठी 600 पैकी 600 गुण घेऊन महाराष्ट्रात प्रथम आली, याचा अभिमान असल्याचे सांगितले। या प्रसंगी डॉक्टर सुचिता पाटेकर यांच्या हस्ते विविध विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। त्यांनी डवले कॉलेजच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले। या प्रसंगी माननीय प्रमोद टेकाडे यांनी विद्यार्थ्यांचा गौरव केला। प्राध्यापक नरेंद्र लखाडे, प्राध्यापक प्रकाश डवले सर, सचिव सौ मृणाली डवले, संचालक डॉक्टर अभिजित डवले व त्यांचे सर्व शिक्षक सहकारी यांचे नियमित परिश्रम, टेस्ट सिरीज, प्रत्येक विषयाकडे वैयक्तिक लक्ष यामुळे विद्यार्थी बोर्डात अव्वल निकाल देत आहेत असे प्रतिपादन केले। प्राध्यापक विजय ठोकड यांनी डवले कॉलेजमुळे अकोल्याचे नाव महाराष्ट्रात गाजत आहे असे प्रतिपादन केले।
याप्रसंगी बोर्डातून प्रथम आलेल्या साई संतोष इंगडे या विद्यार्थ्याने बोर्डाचा सुद्धा अभ्यास डवले कॉलेज करून घेत असल्यामुळे मला हे यश प्राप्त झाले आहे असे सांगितले। कार्यक्रमाचे संचालन उपप्राचार्य वैशाली निवाने यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक कविता बलिंगे, प्राध्यापक प्राची गिनमिने, प्राध्यापक श्वेता तायडे, प्राध्यापक पारिजात पुनसे, प्राध्यापक दीपाली चिकटे, प्राध्यापक वरुची खेडकर, प्राध्यापक श्रद्धा देशपांडे, प्राध्यापक रजनी पांडे, प्राध्यापक स्वाती बोरोडे, प्राध्यापक इतिका दुबे, सागर लोखंडे, श्याम सुलताने, किशोर सरगे यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमस्थळी असंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी पालकवर्ग उपस्थित होता। संपूर्ण अकोला डवले कॉलेज क्रमांक 1 वर आल्यामुळे आनंदोत्सव साजरा करण्यात आला। एकदा तो डॉक्टर होणार नाही, उशिरा होईल, आणखी काहीतरी त्याचे ऑप्शन असतील, वेगवेगळ्या ठिकाणी तो जाऊ शकेल, परंतु मुलांना जपा, त्यांचं जे त्या वयातलं बालपण आहे, त्यांच्या ज्या भावना आहेत ना त्या तुम्ही जपल्या पाहिजे। तुम्ही या विद्यार्थ्यांना अपयश झालं आयुष्यात, कधी MBBS होऊन MDच्या स्पर्धा परीक्षेत कधी कधी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी MD MS जायचं असतं तेव्हा अपयश होऊ शकते। अरे मला खूप समजते, असं किशोर वयात तुम्ही पदार्पण केलेलं आहे। येथील मुख्य बस स्थानक परिसरात आरवी शेगाव बसमध्ये चढण्याच्या प्रयत्नात वृद्ध जखमी झाल्याची माहिती आहे। या घटनेमुळे बसस्थानक परिसरात खूप गर्दी जमली होती। तसेच काही युवकांनी त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। बसस्थानक परिसरात वाहनांची इतकी ये-जा सुरू असते की काहीच अंदाज येत नाही। ऑटो रिक्षा, बसेस, दुचाकी वाहनांची वर्दळ असते। या भागातील वाहतूक व्यवस्थेकडे लक्ष देण्याची गरज आहे, परंतु वाहतूक पोलीस स्वराज्य भवनाच्या बाजूला उभे असतात, त्यामुळे चौफेर लक्ष दिले जात नाही। नवीन पोलीस अधीक्षकांनी हा विषय प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे, त्याशिवाय गुंता सुटणार नाही। हा परिसर मोकळा करण्यासाठी त्वरेने पावले उचलावी लागतील, नाहीतर एखाद्या वेळी मोठी दुर्घटना घडू शकते। याची जाणीव वाहतूक शाखा पोलिसांना ठेवावी लागणार आहे। परिसर नो पार्किंग झोन करता येईल का याचा विचार होणे आवश्यक आहे, त्याशिवाय गत्यंतर नाही। अशा प्रकारचे अनेक अपघात वारंवार होत आहेत, याकडे लक्ष देण्याची गरज आहे। तुमची कोणी साथ सोडेल असा विचार जरी डोक्यात आला तर त्रास होतो। सूर्य कधीही आपली साथ सोडत नाही असे म्हटले जाते, पण वर्षातून 2 दिवस असे येतात की या दिवशी आपली सावली आपली साथ सोडते। असाच अनुभव आज अकोलेकरांना आला। पाहूया सुरेश राठोड यांचा विशेष वृत्तांत। उन्हातून जाताना कायम आपल्यासोबत राहणारी सावली आज अकोलेकरांना काही वेळासाठी दिसेनाशी झाल्याचा अद्भुत अनुभव आला। शून्य सावली दिवस या वैज्ञानिक घटनेचा अनुभव घेण्यासाठी अनेक अकोलेकर आज उत्सुक होते। सूर्य कधीही आपली साथ सोडत नाही असे म्हटले जाते, पण वर्षातून 2 दिवस असे येतात की या दिवशी आपली सावली आपली साथ सोडते। अकोला महानगरात शुक्रवार 23 मे रोजी दुपारी 12:18 आपल्या सावलीने आपली साथ सोडली असल्याची खगोलीय अनुभूती शहरातील नागरिकांना आली आहे। असा हा पृथ्वीवरील अक्षवृत्तीय तथा रेखावृत्तीय काल्पनिक रेषेंचा खेळ आज अकोल्यात बघावयास मिळाला। आज सूर्य बरोबर डोक्यावर आल्याने अकोल्यातही ही घटना अनुभवता आली। ज्या वस्तूंची किंवा व्यक्तींची सावली सहसा जमिनीवर पडलेली दिसते, ती सावली आज काही क्षणांसाठी थेट पायाखाली गेली आणि दिसेनाशी झाली। हा कुतूहलवर्धक अनुभव अनेकांनी कॅमेऱ्यातही कैद केला। वर्षातील 2 दिवस वगळता भर दुपारीही सूर्य आकाशात नेमका आपल्या डोक्यावर न आल्याने भर दुपारीही आपली थोडी तरी सावली दिसतच असते, परंतु वर्षातील 2 दिवशी आपल्या स्थळाचे अक्षांश आणि सूर्याची क्रांती एक होते। त्या दिवशी भर दुपारी सूर्य आकाशात बरोबर आपल्या डोक्यावर असतो, त्यामुळे आपली सावली नेमकी आपल्या पायाशी आल्यामुळे आपणास ती दिसू शकत नाही। यामुळे या ठराविक दिवशीच आपणास शून्य सावलीचा अनुभव घेता येतो। अकोलेकरांनी आज विज्ञानाच्या या अनोख्या आणि अद्भुत घटनेचा अनुभव घेतला, जो खगोलशास्त्रातील एका महत्त्वाच्या घटनेची साक्ष देतो। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन। माजी आमदार गोपी किशन बाजुरिया यांच्या बॅनरला लावली आग। एकनाथ शिंदे सेनेच्या अंतर्गत वाद रस्त्यावर आला। दापुरा, मजलापूर, मलकापूर पाणी समस्या पेटली। ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी प्राधिकरणात केली तोडफोड।
शहरातील रस्त्यावर ट्रकच्या रांगांचा गोंधळ कायम. शहरातील सर्व सरकारी खासगी गोदामे बाहेर न्या जनतेची मागणी. उड्डाणपुलाला चोरीची मलमपट्टी. निकृष्ट बांधकामाचे पुरावे नष्ट. न्यू तापडिया रहिवाशांच्या जीवाशी खेळ. कोणी साथ आणि सावली सोडू शकते हा अनुभव वाईट. अकोलेकरांनी अनुभवला बिनसावलीचा दिवस. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार. सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC नेटवर्कचा धमाका ऑफर. जिंका आयफोन. 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान रहा RRC नेटवर्क सोबत आणि जिंका आयफोन. अकोला शहरात आपल्या घरी, आपल्या दुकानात, आपल्या प्रतिष्ठानात लावा 1 वर्षासाठी RRC ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन. अकोला आणि पश्चिम विदर्भातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लावा RRCचे 1 वर्षासाठी केबल कनेक्शन. आणि सिटी न्यूज सुपरफास्ट, RRC न्यूज, सिटी लाईव्ह सोशल मीडिया रील मध्ये करा आपली जाहिरात आणि मिळवा आयफोन जिंकण्याची संधी. लकी ड्रॉ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात. अधिक माहितीसाठी संपर्क 90 75 01 28 54 70 20 59 83 98.